हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आकाश स्टडी हब. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण IIT आणि नीटची फाउंडेशन सिरीज सुरू केली आहे. तर मित्रांनो, त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मोशनवर असणार आहे. चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढील टॉपिक कव्हर करणार आहोत. पहिला आहे ओरिजिन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, difference between distance and displacement, speed, scalar and vector quantity, angular velocity and displacement, centripetal acceleration and force, retardation, uniform speed and acceleration. पहिले आपण बघूया ओरिजिन म्हणजे काय असतं. ओरिजिन इज अ फिक्स्ड पॉइंट विथ रिस्पेक्ट टू विच द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस. ओरिजिन हा एक असा फिक्स पॉइंट असतो की ज्यानुसार त्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलत राहते. नंतर आहे डिस्टन्स. डिस्टन्स इज द ॲक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ कवर्ड बाय अ बॉडी ड्युरिंग द होल जर्नी विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन इट्स डायरेक्शन. इट इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स म्हणजे की पूर्ण जर्नीमध्ये त्या एखाद्या ऑब्जेक्टने किंवा बॉडीनं खरोखर किती अंतर पार केलं, आणि यामध्ये आपण डायरेक्शनला कन्सिडर करत नाही, आणि त्यामुळे हे एक स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं, त्या डायरेक्शन कन्सिडर करत नाही. नंतर आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द डिस्टन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्सला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे यामध्ये डायरेक्शन आहे, त्यामुळे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे की अशी क्वांटिटी की ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं. तर डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शनसुद्धा आहे, त्यामुळे ती एक वेक्टर क्वांटिटी. इट मस्ट बी केप्ट इन अ माइंड दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऑन द अदर हँड डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. म्हणजे आपण बघूया, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, तो पहिले ह्या A पॉईंट आहे आणि हा B पॉईंट आहे. तर हा ऑब्जेक्ट पहिले A टू B कडे गेला आणि नंतर पुन्हा B टू A कडे आला. तर याचं डिस्टन्स असेल पहिले त्याने ट्रॅव्हल केलेलं डायरेक्शन प्लस B टू A, म्हणजे A टू B प्लस B टू A. तिथे एकूण त्यानं पार केलेलं डिस्टन्स असेल. पण जर आपण त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट पाहिली तर ते 0 येईल, कारण त्याने A पासून सुरुवात केली ती आणि तो A कडेच आला. त्यामुळे इथे म्हणलेलं आहे की डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, पण डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 असू शकतं. आता आपण याचा कलर चेंज करूया. कलर येलो घेऊ. आता आपण हे एक्झाम्पल बघूया. समजा इथं नाव देतो A, B आणि C. समजा एक बॉय, त्याला डोळे देतो, जाऊ दे. हां, समजा एखादा बॉय आहे जो C पॉईंटवर आहे. तो पहिले C टू B गेला, त्याला A कडे जायची. मग त्याने काय केले, तो पहिले C टू B गेला आणि नंतर त्याने B टू A कडे आला. आणि दुसरे एक पोरग आहे, त्याला आपण वेगळ्या कलरनं दाखवू. येलो, खाली खाली. दुसरे एक पोरग आहे, तो लई हुशार होता. त्याने काय केले, तो डायरेक्ट C टू A कडे गेला. तर मित्रांनो, या येलो बॉयने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आहे, जे की A प्लस B नाही, A प्लस B नाही, AB प्लस BC असेल. कारण या डिस्टन्समध्ये आपण डायरेक्शन कन्सिडर करणार नाही आणि खरोखर किती अंतर पार केलं ते असेल. आणि डिस्प्लेसमेंट आहे AC,
मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे 2 पॉईंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, आणि डिस्प्लेसमेंट हे सहसा स्ट्रेट डायरेक्शनवरच असतं. इथं आपण असे कर्व घेत नाही किंवा टर्न घेत नाही ट्रॅव्हल करताना. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला यातला फरक कळाला असेल. आता आपण पुढे बघूया. पुढे आहे डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. पहिला डिफरन्स आहे की डिस्टन्समध्ये आपण डायरेक्शनला कन्सिडर करत नाही आणि डिस्प्लेसमेंटमध्ये आपण डायरेक्शनला कन्सिडर करतो. डिस्टन्स ही त्यामुळे एक स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी. मग आता आपण बघूया इथं काही लिहिलेलं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल इज ऑलवेज ग्रेटर दॅन or equal to the displacement, and on the other hand displacement is always greater less than less पाहिजे होतं मित्रांनो, लेस पाहिजे होतं, लेस दॅन or equal to the distance traveled. म्हणजेच काय की ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा नेहमी ग्रेटर असतं किंवा इक्वल असतं, पण डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्सच्या तुलनेत कमी असतं किंवा इक्वल असतं. ह्या दोघातला फरक होता. आता आपण पुढे बघूया. माहितीचा कलर चेंज करू आपण, रेड घेऊ. कंडिशन अंडर विच डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बिकम सेम. की कोणत्या कंडिशन खाली डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे सारखे होतात. When a body moves along a straight line in a positive direction, then its displacement and distance traveled are equal and have the same sign. म्हणजे जेव्हा आपण डिस्टन्स एक स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा त्या दोघांमध्ये काहीच फरक राहत नाही. ते दोघं जण सेमच होतात. कोण? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. फक्त त्या बॉडीने पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पाहिजे, तेव्हा ते दोन्ही पण सेम येईल, त्यांची साईन पण सेम असेल. आता आपण स्पीड बघूया. स्पीड इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स. स्पीड म्हणजे काय की डिस्टन्स कोणत्या रेटनं चेंज व्हायले. समजा 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 3 मीटर. याने आपल्याला त्या डिस्टन्सची रेट कळते, ते किती स्लोली किंवा किती फास्टली. स्पीड इज डिफाइंड ॲज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. इथं पाहिजे होतं ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड इज डिफाइंड ॲज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. तुम्हाला समजा ॲव्हरेज स्पीड काढायची असेल तर तुम्ही काय करा, ते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम टेकनचा फॉर्म्युला वापरा, आणि स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम, आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंद. आता आपण बघूया इनिशियल स्पीड. इनिशियल स्पीड इज दॅट स्पीड विथ विच अ बॉडी स्टार्ट्स इट्स मोशन इन द बिगिनिंग. इनिशियल स्पीड म्हणजे की त्या अशी स्पीड की ज्याने बॉडी त्याची मोशन सुरुवात करते, म्हणजे मोशनमध्ये येण्याच्या अगोदरची स्पीड, त्याला आपण इनिशियल स्पीड म्हणतो. इट इज डिनोटेड बाय यू. अशी यू नको डिनोट. इट इज 0 वेन एवर अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. जेव्हा एखादी बॉडी ही रेस्टपासून सुरुवात करते तेव्हा इनिशियल स्पीड ही 0 असते. Final speed is that speed which is acquired by a body after it start. म्हणजे जेव्हा एखादी बॉडी मोशन स्टार्ट करते तेव्हा तिची शेवटची स्पीड, फायनल स्पीड, त्याला आपण फायनल स्पीड म्हणतो. इट इज डिनोटेड बाय व्ही. त्याला आपण व्हीने डिनोट करतो. अँड व्हेन अ बॉडी फायनली कम्स टू रेस्ट पाहिजे होतं इथं, इट्स फायनल स्पीड इज 0. की जेव्हा एखादी बॉडी ही मोशनपासून रेस्टमध्ये येते तेव्हा त्याची फायनल स्पीड 0 होते.
त्याचा कलर चेंज करू आपण, ब्ल्यू घेऊ. स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी. Scalar quantities are those which have magnitude only, but vector quantities have both magnitude and direction. आपण पहिलेच पाहिलं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. आता पाहूया आपण स्केलर क्वांटिटी कोणकोणते असते. स्केलर क्वांटिटीज कोणकोणते आहेत? टाईम अँड स्पीड, की ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असतं. तर वेक्टर क्वांटिटीज ॲक्सेलरेशन, फोर्स, डिस्प्लेसमेंट या वेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्यांना मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. A body covers unequal distances in equal intervals of time, or its direction changes, or both changes, its velocity is said to be variable. मित्रांनो, व्हेरिएबल म्हणजेच काय की स्थिर नसणारं, की ते चेंज होत राहतं. 2 मिनिट थांबा, ती स्क्रीन आडवी झाली ती. तर मित्रांनो, व्हेरिएबल म्हणजे काय की ते स्थिर नसतं, ते बदलत राहतं, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. की समजा जेव्हा एखादी बॉडी ही इक्वल इंटरव्हल ऑफ टाईममध्ये वेगवेगळं अंतर पार करत असेल, किंवा त्या बॉडीची डायरेक्शन बदलत असेल, किंवा त्या बॉडी अनइक्वल डिस्टन्सेस पार करून पण तिची डायरेक्शनसुद्धा बदलत असेल, तेव्हा आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. नंतर आहे when a body travels equal distances in equal intervals of time, however small the intervals of time may be, its velocity is said to be uniform. की जेव्हा एखादी बॉडी ही इक्वल डिस्टन्स पार करते इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये, जरी त्या इंटरवल ऑफ टाईम स्मॉल असल्या, तेव्हा आपण त्या व्हेलॉसिटीला आपण युनिफॉर्म म्हणतो, की ती बॉडी युनिफॉर्म स्पीडने चालत आहे. नंतर आहे वेक्टर क्वांटिटी. नंतर आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन ऑफ अ बॉडी इज डिफाईन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन म्हणजे काय की कोणत्या रेटने व्हेलॉसिटी बदलत आहे, आणि ॲक्सेलरेशन ही एक वेक्टर क्वांटिटी, म्हणजे त्याला दिशा असते म्हणून. आता आपण बघूया अँग्युलर ॲक्सेलरेशन. रेट ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे की अँग्युलर वेलॉसिटी कोणत्या रेटने बदलत आहे त्याला आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणतो. इफ अ बॉडी इज मूव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, then the acceleration produces is directed toward the center of the circle. This acceleration is called centripetal acceleration. की जेव्हा एखादी बॉडी ही सर्कलच्या सर्कम्फरन्स मूव्ह करत असेल आणि त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, जे की सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट करायला. 2 मिनिट थांबा, तुम्हाला सांगतो. समजा ही इथं सर्कल आहे, मग एखादी बॉडी ही इथं समजा एक बॉडी आहे, ही बॉडी सर्कलच्या सर्कम्फरन्स मूव्ह करायली आणि त्या बॉडीमध्ये एक ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं आणि तिचे डायरेक्शन आहे सर्कलच्या सेंटरकडे. तेव्हा आपण त्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असे म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता फोर्स ड्यू टू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे असा फोर्स की ज्याने ते एखादी बॉडी त्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं आणि तिच्या सर्कल भोवती मूव्ह करत राहते, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही नक्कीच 10वीमध्ये बघितलं असेल, 10वीत, की आता सनसुद्धा सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट करते वेगवेगळ्या प्लॅनेटवर. पुन्हा अर्थसुद्धा सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट करते मूनवर. अशी त्याची उदाहरणं आहेत.
आता आपण बघूया रिटार्डेशन. वेन द फायनल स्पीड ऑफ अ बॉडी इज लेस दॅन इट्स इनिशियल स्पीड, फायनल स्पीड ही इनिशियल स्पीडपेक्षा लेस असेल तेव्हा द बॉडी इज सेड टू बी रिटार्डिंग. Retardation can also be expressed as acceleration with a minus sign. समजा इथं असं चढ आहे, तसं चढ आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. जरी आपण या ऑब्जेक्टला धक्का मारला वरती जायसाठी तर त्याची स्पीड ही कमी कमी होत जाईल, कारण त्यास उतार चढ आहे. मग त्यामुळे काय होईल, त्याची जी फायनल स्पीड असेल ती इनिशियल स्पीडपेक्षा कमी असेल, त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. आणि त्याला आपण ॲक्सेलरेशन विथ मायनस साइन सुद्धा दाखवू शकतो. पुढे आहे युनिफॉर्म स्पीड. वेन एव्हर अ बॉडी कव्हर्स equal distance in equal intervals of a time, however small these intervals of time may be, the speed is said to be uniform. म्हणजे जेव्हा एखादी बॉडी ही इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये म्हणजे सारख्या वेळेमध्ये सारखं अंतर पार करते तेव्हा आपण त्याला युनिफॉर्म स्पीड म्हणतो. समजा इथे डिस्टन्स आहे आणि इथे टाईम आहे. त्याने एका सेकंदात 10 मीटर अंतर पार केलं, 2 सेकंदात 20 मीटर, 3 सेकंदात 30 मीटर. म्हणजे किती बॉडी ही सारख्या वेळेमध्ये सारखं अंतर पार करायली, त्यामुळे आपण त्याला युनिफॉर्म स्पीड म्हणतो. आता पुढे आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, म्हणजे तेच युनिफॉर्म स्पीड, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी. इफ व्हेलॉसिटी increases by equal amounts in equal intervals of time in a straight line, however small the intervals of time may be, the body is said to be uniform acceleration. आता इथे व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन आलं म्हणून काय, इथे व्हेलॉसिटी की जेव्हा एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी ही इक्वल अमाऊंटने इन्क्रीज होईल आणि इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन झाला असं त्याला आपण म्हणतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. हे नक्की तुमच्या मित्रांना सुद्धा कामी येईल, कारण हे फाउंडेशन आहे जे की तुमचं बेसिक पाया पक्का करेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.